नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण क्रोमॅटोग्राफी टेक्निकमध्ये जे काही सिलेक्टिव्हिटी जे काही टर्म असते त्याचं डेफिनेशन, त्याचं इंट्रोडक्शन, तसंच हाय सिलेक्टिव्हिटी असल्यावरती कसा इफेक्ट पडतो, लो सिलेक्टिव्हिटी असल्यावरती त्याचा काय वेगळा इफेक्ट पडतो, तसंच काही जे काही फॅक्टर असतात ते सिलेक्टिव्हिटीला अफेक्ट करत असतात आणि त्यामध्ये आपण कसं इम्प्रोव्हायझेशन वगैरे करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये इन डिटेल आपण तो स्टडी करणार आहोत. आणि आपण हा जो टॉपिक डिस्कस करतो आहे क्रोमॅटोग्राफी जो सिलेक्टिव्हिटीमध्ये जे काही टर्म आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहे. तर चला तर माझा व्हिडिओ आज सुरुवात करूयात. सर्वात प्रथम हे सिलेक्टिव्हिटी अल्फाने डिनोट केलं जातं, जे की क्रोमॅटोग्राफी रेफर करत असतं की जे क्रोमॅटोग्राफी सिस्टीममध्ये आपल्याला माहिती आहे त्याच्यात ॲबिलिटी असते दोन डिफरंट कंपाऊंडला सेपरेट करण्यासाठी. आणि हे जे काही सिलेक्टिव्हिटी म्हणजे आहे ही जी काही टर्म आहे ते मेजर करतं की किती प्रमाणात किती इफेक्टिव्ह ही सिस्टीम आहे, ती डिस्टिंग्विश करते त्या दोघी कंपाऊंडला. जे काही त्याचं जे काही इंटरॅक्शन असेल ते बेस्ट असतं स्टेशनरी फेजला आणि मोबाईल फेजला. आणि हाय सिलेक्टिव्हिटी ही जी काही आहे ते काय करतं, टू कंपाऊंडला इंटरेस्ट करायला किंवा सेपरेट करायला मदत करतं. आणि लो सिलेक्टिव्हिटी जर असेल तर जे काही कंपाऊंडचं जे काही डिस्टिंग्विश असेल त्याचं इंटरॅक्शन असेल हे इझिली होत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्या ओव्हरलॅप होण्यासाठी ते जास्त प्रमाणात कारणीभूत ठरतं. तर सिलेक्टिव्हिटी ही हाय जर असली दोघी कंपाऊंडचं व्यवस्थित सेपरेशन होतं आणि लो सिलेक्टिव्हिटी जर असली तर त्याच्यामुळे जे काही डिस्टिंग्विशन असेल इंटरॅक्शन असेल ती प्रॉपर होणार नाही आणि ते ओव्हरलॅप होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणामध्ये आपल्याला लो सिलेक्टिव्हिटीमध्ये पाहायला मिळतात. तर जे काही सिलेक्टिव्हिटी आहे जर विचार केला जर त्याचं जे काही डेफिनेशन आहे म्हणजे इक्वली डिस्ट्रीब्युशन होतं आहे दोघी कंपाऊंडचं, त्याचा रेशो म्हणजे सिलेक्टिव्हिटी. तर त्याचा फॉर्म्युला आहे अल्फा इज इक्वल टू K2 K1 अपॉन अल्फा इज इक्वल टू फ्रॅक्शन K2 K1 अल्फा इज इक्वल टू K1 Q2. त्याच्यामध्ये जे काही K जे काय आहे ते पार्टिशन कोएफिशियंट फर्स्ट कंपाऊंडसाठी आणि K2 जे काय आहे ते पार्टिशन कोएफिशियंट सेकंड कंपाऊंडसाठी आपण डिनोट करत असतो. तर ही जे काही सिलेक्टिव्हिटी आहे कसं अफेक्ट करतं क्रोमॅटोग्राफिक सेपरेशनला त्यात आपण पाहूयात. तर ज्यावेळेस हाय सिलेक्टिव्हिटी असते ते काय करतं, हाय सिलेक्टिव्हिटी जर असेल किंवा ग्रेटर दॅन 1 जर असेल तर दोघी कंपाऊंडला इंडिकेट करतं सिग्निफिकंटली जे काही डिफरंट त्याचं पार्शनिंग बिहेवियर असेल ते आपल्याला इंडिकेट करतं, जेणेकरून पहिला जो कंपाऊंड असेल तो प्रेफर करतो स्टेशनरी फेजला म्हणजे स्लो मायग्रेशनला आणि दुसरा जो काही कंपाऊंड असेल तो फास्टर मायग्रेशन म्हणजे जे काही मोबाईल फेजला तो प्रेफर करतो, जेणेकरून जो काही रिझल्ट असेल तो डिस्टिंग आणि त्याचं जे काही पीक असेल त्या कंपाऊंडचं बोथ कंपाऊंडचं ते आपल्याला ॲक्युरेट वेल रिझॉल्व आपल्याला पाहायला मिळतं. आणि जे काही एक्झाम्पल जर आपण पाहिलं रिव्हर्स स्पेस क्रोमॅटोग्राफीमध्ये नॉन पोलर जे काही कंपाऊंड असतात ते हायर ॲफिनिटी दाखवतात आणि नॉन पोलर जे काही कंपाऊंड असेल ते स्टेशनरी फेजला कम्पेअर जर पाहिलं पोलर कंपाऊंडपेक्षा जास्त प्रमाणात ॲफिनिटी दाखवतात आणि त्याचं जे काही इल्युएशन असेल सेपरेशन असेल ते फास्टर आपल्याला पाहायला मिळतं. तर हाय सिलेक्टिव्हिटी जी काय आहे जर असली तर ते जे काही कंपाऊंड असेल त्याचे वेल रिझॉल्व आपल्याला पाहायला मिळतात. कंपाऊंडचं सेपरेशन इल्युएशन हे प्रॉपर झालेलं पाहायला मिळतं आणि तसंच जर त्याचं जे काही आपण पीक आहे तो आपल्याला ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळतो. पण याच्या उलटं जर आपण पाहिलं लो सिलेक्टिव्हिटीमध्ये ज्या वेळेस अल्फा जो काय असेल तो क्लोज टू 1 असेल आणि त्यामुळे त्या दोघी कंपाऊंडचं इंटरॅक्शन हे सिमिलर होऊन जातं. सिमिलर झाल्यामुळे स्टेशनरी फेजमध्ये सुद्धाच ते सिमिलर होतं, मोबाईल फेजमध्ये सुद्धा सिमिलर होतं आणि याच्यामुळे रिझल्टवरती परिणाम होतो. पोअर सेपरेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि जे काही इल्युएटिंग जे काही असेल ते सिमिलर टाईम झालेल्यामुळे त्याचं जे काही पीक असेल ते ओव्हरलॅप आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. आणि हाय सेन्सिटिव्हिटी याच्या उलट आहे. हाय सेन्सिटिव्हिटीमध्ये आपल्याला ॲक्युरेट वेल रिझॉल्व जे काही डिस्टिंग पीक आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. एक्झाम्पल जर विचार केला दोन कंपाऊंड जर हायली पोलर असतील
नॉर्मल फेज क्रोमॅटोग्राफीमध्ये आणि त्याचं सिमिलर इंटरॅक्शन असेल स्टेशनरी फेजमध्ये, तर ते पोअर सेपरेशन आपल्याला पाहायला मिळतं. तर काही जे काही फॅक्टर असतात ते सिलेक्टिव्हिटीला सुद्धा अफेक्ट करतात. म्हणजे काही क्रोमॅटोग्राफी सिस्टीम आहे त्याला हे सिलेक्टिव्हिटी अफेक्ट करतं. ज्यावेळेस लो सिलेक्टिव्हिटी असेल पुअर सेपरेशन होईल आणि हाय सिलेक्टिव्हिटी असेल बेटर सेपरेशन होईल. तसंच ही सिलेक्टिव्हिटीला सुद्धा काही जे काही फॅक्टर असतात ते अफेक्ट करत असतात. स्टेशनरी फेज जर पाहिलं ते सुद्धा याच्यावरती अफेक्ट करतं, कारण की याच्यामध्ये पोलर वर्सेस नॉन पोलर आपल्याला पाहायला मिळतं. जर पाहिलं रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफीमध्ये जर पोलॅरिटी ही स्टेशनरी फेजला अफेक्ट करते, कारण की त्याचा रिटेन्शन टाईम हा डिफरंट कंपाऊंडचा वेगळा असतो आणि डिफरंट कंपाऊंडचा रिटेन्शन टाईम हा त्याच्या पोलॅरिटीवरती बेस असल्यामुळे याच्यामध्ये पोलर वर्सेस नॉन पोलर आपल्याला कंडिशन पाहायला मिळते आणि स्टेशनरी फेजवरती याचा अफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो आणि सिलेक्टिव्हिटी याच्यामुळे त्याच्यावरती अफेक्ट होतो. मोबाईल फेज कंपोजिशन जर पाहिलं ते कंपोजिशन असेल किंवा प्रॉपर्टीज असेल मोबाईल फेजच्या ते अफेक्ट करतात सिलेक्टिव्हिटीला. एक्झाम्पल जर विचार केला लिक्विड क्रोमॅटोग्राफीमध्ये जो काही मायग्रेशन रेट असेल डिफरंट कंपाऊंडचा तो अल्टर होतो डायरेक्टली, कारण की पोलॅरिटी ही ॲडजस्टमेंट केली नसते आणि जर पोलॅरिटी ही ॲडजस्टिंग झाली तर त्याच्यामुळे त्याच्यातले चेंजेस वगैरे येणं ते बंद होतं किंवा जे काही मोबाईल कंपोजिशन त्याच्यात जे डिफरंट कंपाऊंड असेल त्याचं मायग्रेशन रेट हा चेंजेस व्हायला आपल्याला पाहायला मिळतो आणि सिलेक्टिव्हिटी ज्यावेळेस मोबाईल फेजमध्ये चेंजेस झालेले पाहायला मिळतात ते डायरेक्टली अफेक्ट करतं, अल्टर करतं सिलेक्टिव्हिटीला. टेम्परेचरसुद्धा इन्फ्लुएन्स करतं इंटरॅक्शन सोल्यूटचं आणि स्टेशनरी फेजचं. आणि गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये जर पाहिलं ज्यावेळेस टेम्परेचर चेंजेस होतं ते व्हेपरायझेशनवरती अफेक्ट करतं आणि त्याच्यामुळे जे काही पार्शनिंग जे बिहेवियर आहे त्याच्यावरती अफेक्ट करतं आणि ते डायरेक्टली सिलेक्टिव्हिटी अफेक्ट करतं. कंपाऊंड प्रॉपर्टीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये केमिकल स्ट्रक्चर असतात, त्याची साईज पोलॅरिटीवरती डिपेंड होतं, कारण की ते सेपरेशन होत असतं. तर मग त्याच्यामुळे जे काही कंपाऊंडचं जे काही केमिकल स्ट्रक्चर असेल तर ते सेपरेटेड व्हायला त्यावेळेस इंटरॅक्ट व्हायला स्टेशनरी फेजसोबत मोबाईल फेजसोबत ते डिटर्मिनेशन होत असतं आणि केमिकल स्ट्रक्चरमुळे त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे होतात आणि डायरेक्टली ते इन्फ्लुएन्स करतं सिलेक्टिव्हिटीला. आणि हे जे काही फॅक्टर असतील ते आपण इम्प्रोव्हायझेशनसुद्धा करू शकतो, कारण की ज्यावेळेस स्टेशनरी फेज जर आपण चेंज केला तर त्याच्यामुळे डिफरंट स्टेशनरी फेज आपण जर यूज केला तर त्यामुळे हायर ॲफिनिटी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक कंपाऊंडची एका कंपाऊंडसाठी आपल्याला हायर ॲफिनिटी मिळण्यामुळे इन्क्रीज होतं सिलेक्टिव्हिटी आणि जे स्टेशनरी फेजमध्ये जो काही प्रॉब्लेम येत होता जे काही पोलरचा आणि वर्सेस नॉन पोलर होत होता तर त्याच्यामध्ये जर आपण डिफरंट स्टेशनरी फेज जर वापरल्या तर त्याच्यामुळे हायर ॲफिनिटी ही इन्क्रीज होत राहिल्यामुळे ऑलरेडी हायर ॲफिनिटी झाल्यामुळे कंपाऊंडच्या सोबत तर सिलेक्टिव्हिटीसुद्धा इन्क्रीज होते. आणि जर आपण मोबाईल फेजमध्ये जर मॉडिफिकेशन वगैरे केलं जे काही सॉल्वंटचं जे काही कंपोजिशन असेल ते अल्टर केलं त्याच्यामुळे त्याचं इंटरॅक्शन असेल त्या कंपाऊंडचं स्टेशनरी फेजसोबत ते इन्क्रीज होईल आणि त्याच्यामुळे सुद्धा जे सिलेक्टिव्हिटी असेल ते इम्प्रोवाइज व्हायला आपल्याला मदत होते. आणि टेम्परेचर कंडिशन जर पाहिलं तर ती जर आपण ऑप्टिमाइज केली तर त्याच्यामुळे जे काही सर्टन कंपाऊंड असतात ते वेपरायझेशन त्याचं बिहेवियर असेल ते इम्प्रूव्ह व्हायला किंवा त्याच्यामध्ये चेंजेस व्हायला आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे जे काही हे टेम्परेचरमुळे किंवा स्टेशनरी फेजमुळे जे मोबाईल फेजमुळे ते अफेक्ट करत आहे सिलेक्टिव्हिटीला ह्या टर्मला, तर त्याच्यामध्ये आपण चेंजेस करून वेगवेगळे डिफरंट स्टेशनरी फेज वापरून किंवा मोबाईल फेजमध्ये अल्टरेशन करून किंवा टेम्परेचर हे इम्प्रोवाइज करून त्याच्या वेपरायझेशन बिहेवियरमध्ये चेंजेस करून त्याच्यामध्ये आपण जे काही सिलेक्टिव्हिटी आहे ती स्टेबल ठेवू शकतो किंवा ती इन्क्रीज करण्यासाठी आपण वापरू शकतो. तसंच जर पाहिलं ही सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय, तर सिलेक्टिव्हिटी एक जे काही इफेक्टिव्ह मेजर आहे क्रोमॅटोग्राफिक सिस्टीममध्ये जेणेकरून ते डिफरेन्शिएट करतं दोघी कंपाऊंडला. हाय सिलेक्टिव्हिटी जर असेल ते बेटर सेपरेशन करतं, शार्पर पीक देतो आणि जर लोअर आपल्याला मी मगाशी सांगितलं लोअर जर असेल तर पुअर सेपरेशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि जे काही सिलेक्टिव्हिटी जे काही फॅक्टर असतात ते काही आपल्याला माहिती आहे की काही फॅक्टरवरती डिपेंड असतात. इंटरॅक्शन ऑफ कंपाऊंड कसं होतं आहे, दोघी कंपाऊंडमध्ये मिक्सचर जर असेल तर दोघी कंपाऊंडमध्ये कसं इंटरॅक्शन होतं आहे, स्टेशनरी फेजवरती डिपेंड असतं, मोबाईल फेजवरती डिपेंड असतं.
काही फॅक्टरसुद्धा त्याला इन्फ्लुअन्स करत असतात. ते जे काही फॅक्टर आपण पाहिले, टेम्परेचर असेल, मोबाईल फेज असेल, केमिकल प्रॉपर्टीज असतील, तसंच त्याच्यामुळे वेगवेगळे जे काही ते फॅक्टर असतात ते इन्फ्लुअन्स करत असतात त्याला. पण ज्यावेळेस आपण त्याचं अंडरस्टँडिंग केलं, त्यात ऑप्टिमायझेशन वगैरे केलं, त्यामुळे सिलेक्टिव्हिटी ही इफिशियंट व्हायला किंवा सेपरेशन हे क्रोमॅटोग्राफीमध्ये व्हायला, ॲनालिसिस करायला आपण ते मदत होऊ शकते. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सिलेक्टिव्हिटी हा जे काही टर्म आहे ते पाहिले. जर तुम्हाला माझा व्हिडिओ हा इम्प्रोटिव्ह वाटला असेल, नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.